सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन। शासन अध्यादेशानुसार 1 फेब्रुवारी 2026 रोजी तिथीनुसार संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करावी असे आदेश असून संत रोहिदास महाराज यांची जयंती 1 फेब्रुवारी रविवारी असल्याने सदर शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने सुट्टी दिवशी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करावी याकरिता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सक्तीचे परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती सोलापूर समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ हनमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। या निवेदनावर तात्काळ परिपत्रक स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले। मध्यवर्ती जयंती उत्सव समिती सोलापूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पाटील साहेबांना निवेदन दिलेले आहे। यामध्ये निवेदन देण्याची पार्श्वभूमी अशी, राष्ट्रपुरुषांचे आणि थोर पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याकरिता शासनाने जो GR काढतो त्या GR मध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा रविवारी 2026 रोजी येत असल्याने सदर सुट्टीच्या दिवशी रोहिदास महाराजांची जयंती येत असल्याने शासकीय कार्यालयामध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करावी, जेणेकरून सुट्टी दिवस जरी असला तर ती कंपल्सरी जयंती साजरी करण्यात यावी या मागणीचं निवेदन आम्ही शिष्टमंडळाद्वारे दिलेलं आहे। सदर निवेदनाची दखल सर्व कार्यालयांना सक्तीची जयंती करावी अशी सूचना देण्यात याव्या, स्वतंत्र परिपत्रक काढण्यात यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। त्या मागणीला माननीय निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून तात्काळ सर्व कार्यालयाला परिपत्रक काढण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये शाही रमेश खाडे, सोपान थोरात, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष रविकांत रांजणीकर, सुरेश वंजारी, चैतन्य घोडके, राजू चतुर्भुज, राजू रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते।